सद वाया जाणार नाही, सदाने पुष्टी होईल आणि नामाने मात्र निवृत्ती होईल यात संदेह नाही. विठ्ठल आणि एवढ्यासाठी ज्यांच्या हृदयातून मात्र प्रेमाचा स्रोत स्रवत असेल, जाणे भक्तीचा जिव्हाळा, तोची दैवाचा पुतळा, त्याच्यापेक्षा दैववान पुतळा दुसरा या जगात शोधू नका. इतर जर असतील तर तुमची आपली बढाई मारतील, सेवा करतील, शुश्रूषा करतील, तुम्हा आपल्याला थोतो थापडे गिलकान पाम धरधर बाबू किसका कान काय काय नाही सांगत म्हणजे माय कितलं भारी म्हणे फसना जीव फसना अटकना नाही का, अटकायची गरज नाही. या ठिकाणी निवृत्त होण्यासाठी भक्ती आहे, फसण्यासाठी भक्ती नाही. विठ्ठल जर का फसणे आणि फसवण्यासाठी भक्ती राहिली असती तर साधूंनी कितीतरी लोकांना गोवा केला असता, फसवलं असतं, अंकित ठेवलं असतं. म्हणावा ते आपल्याकडे म्हणे मन विरान गाव मांगी खा, हा तसं केलं असतं साधूंनी. हा भुलायचं नाही, भुलायचं नाही नाही का. एकदा भुलला जीव की तो शब्द गुंतनामध्ये अटकतो आणि अटकला तो मात्र फसतो. म्हणून तुकोबाराय सांगतात की मला तशा लोकांची या ठिकाणी गरज नाही. अभंगाचं दुसरं माझ्या मनामध्ये इतरांची कोणाचीही प्रीत मला गोड लागत नाही. जे माझ्या परमात्मा नामाच्या अंकित नसतील त्यांची बोलणी, त्यांची वाणी, त्यांची कथनी मला गोड लागत नाही. बोलतील लय सुंदर बोलतील, लय मधुर बोलतील. मोर किती छान छान वक्तव्य करतो. मोराचा आवाज ऐकलाय का? नाही ऐकले. मोर इतका सुंदर गायन करतो पण त्याच्या
खाण्याचा विचार केला तर काय खातो मोर माहिती? साप खातो, साप. मोर गातो सुंदर, पण गाण्यावर जाऊ नका. त्याच्या कर्तव्याकडे पाहू गेलं तर तो इतका विषारी आहे की काही सीमा नाही. तद्वत जो जीव नामाचा परिपूर्ण मात्र संदेह बाद केलेला नसेल, मनातून ज्याचा संदेह बाद झालेला नसेल, नामाचा विचार केलेला नसेल, भक्ती सूत्राचा विचार माझ्या साधूंकडून जाणून घेतलेला नसेल, अशाबद्दल तुकोबराय म्हणतात की अनेक नो हे माझ्या मना हो का पंडित शहाणा. असे मला चालणार नाहीत. ही तुकोबरायांची वाणी आहे आणि ती वाणी आपण सुद्धा लक्षात घेतली पाहिजे. नाही तर आम्ही वाढतो. काय कीर्तन सांगत होतो, इथलं भारी आशाशी लोटपोट. अरे आसन करता यूट्यूब शे, फेसबुक शे, चाल बदलच तटे ते नाही का. कोण मानवर दाड पैजा असते, कोण छातीवर चाक फिरतात. अशी लोटपोट नाही का. साधूंचं कर्तव्य फक्त जीवाचा उद्धार आहे. साधूंची वाणी म्हणजे तुमच्या आपल्या अंतकरणातले 3 दोष काढण्याची किमय आहे. मल आवरण आणि विक्षेप जोपर्यंत आपल्या अंतकरणातून जात नाही तोपर्यंत ती वाणी साधूची ठरत नाही. साधू वाणीचा विचार ज्यांच्या अंतकरणात आहे, ज्यांच्या अंतकरणामध्ये साधूचा निश्चय ठसलेला आहे आणि ज्यांच्या अंतकरणामध्ये नामाचा निश्चय, साधूचा निश्चय आणि त्या अद्वैत शास्त्राचा निश्चय ठसलेला आहे, अशा महात्म्यांबद्दल तुकोबराय सांगतात की बाबा ते महात्मे मला आवडतील, ते मला गोड लागतील. कारण संतांचा उदीम ज्यांनी मात्र समजून घेतलेला आहे, संतांचा उद्योग ज्यांच्याकडे आहे, त्यांनी जर अभद्र टिप्पणी केली तरी ती आम्हाला गोड आहे. तुकोबरायांनी कितीतरी मात्र उदाहरणं जीवाला दिलेले आहेत. ते म्हणतात भक्ती विना पशु कशाशी वाढला, सटवीने नेला कैसा नाही. कितीतरी शिव्या घालून सांगितलेला आहे. ते आपला अधिकार नाही, परंतु ऐन कैन कोणत्या का प्रकारे होईना जीव मात्र या भक्तीच्या रस्त्याकडे वळला पाहिजे. जीवाला भक्तीचा रस्ता कडला पाहिजे. त्याने नुसतं पंडिताच्या वाणीकडे वळून चालणार नाही. आणि म्हणून तुकोबरायांना सांगावं लागलं की माझ्या मनाला ते भावत नाही. अनेक नो हे माझ्या मना हो का पंडित शहाणा. किती शहाणा असला, किती पंडित असला, किती बोलका असला, तो माझ्या मनाला भावन ठरणार नाही. मला भावन जो ठरेल त्या भक्ताबद्दल तुकोबराय सांगतात अभंगाचं 3रं. नामरूपी जडले चित्ता, 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 नामरूपी जडले चित्ता.
ज्यांना ब्रह्मनिष्ठ आत्मीयता आणि क्षत्रिय असा साधू भेटला असेल, अनुभव संपन्न ज्ञान ज्यांनी त्या साधूंच्या मार्फत आत्मसात केलेला असेल, साधू असावा पण त्याच्या अंगी 3 गोष्टी बांधलेल्या असाव्या. साधू क्षत्रिय असावा, दुसरा ब्रह्मनिष्ठ असावा, शास्त्र संपन्न असावा आणि त्या 3ही गोष्टीचा अनुभवजन्य ज्ञानाचा विचार त्यांच्या अंतःकरणामध्ये सदोदित मात्र स्रवत असावा. कारण साधूची वाणी तुमच्या आपल्या अंतःकरणातले सगळे दोष निवारण करणारी आहे. आणि अशा वाणीने परिपूर्ण असलेला साधू जर असेल तर त्या साधूबद्दल किंवा त्या संताबद्दल किंवा त्या नामधारकाबद्दल तुकोबराय सांगतात की ज्यांच्या नामात आणि चित्तात दुसरी तिसरी कुठली गोष्ट नाही, नामाच्या ठिकाणी ज्यांचं मन जडलेलं आहे आणि ज्या नामाने माझ्या परमात्म्याचं रूप त्यांनी पाहिलेलं आहे. तुम्ही म्हणाल परमात्मा दिसतो काय? हो, आजही देवाचं दर्शन होतं. तुम्ही म्हणाल नामाचा विषय अंतःकरणात ठसतो काय? हो, आजही ठसतो. नाम तिन्ही काडी सत्य आहे. आपण माणूस मेला म्हणजे मागून म्हणणारे काय म्हणतात? राम नाम. राम नाम जिवंतांसाठी बी सत्य, मेल्यांसाठी बी आणि येणाऱ्या पिढीसाठी सुद्धा सत्य आहे. तसं तुकोबाराय म्हणतात ज्यांचं नाम आणि रूपाच्या ठिकाणी चित्त जडलेलं आहे, नामारूपा व्यतिरिक्त दुसरी त्यांच्या मनात किंवा अंतःकरणात भावना नाही. देव मला कळला, देवाचं नाम मला समजलं, त्या नामात आणि देवाच्या रूपात तीड मात्र सुद्धा हेरफेर नाही. कारण ज्ञानोबाराय म्हणतात की मी माझ्या सद्गुरूंकडून नामाचा विचार समजून घेतला आणि नामात आणि देवात अंतर नाही हे मला कळालं. सापडला हरी तयाला साधा, सापडला हरी तयाला साधारी, सापडला हरी तयाला साधारी, सापडला हरी तयाला साधारी. सापडला रे दयाला साधने, सापडला रे दयाला साधने, सापडला रे दयाला साधने, सापडला रे दयाला साधने. एक जनार्दनी हरी बोला, एका जनार्दनी हरी बोला, एक जनार्दनी हरी बोला, एका जनार्दनी हरी बोला. हरी मुखे गाता हर परिचिता, हरी मुखे गाता हर परिचिता, हरी मुखे गाता हर परिचिता, हरी मुखे गाता हर परिचिता. हरे मुखे गाता हर परिचिता, 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 हर परिचिता. हो, नाथ बाबा म्हणतात सापडला हरी तयाला साधनी. साधनाने हरी आजही जसाच्या तसा सापडतो, पण साधन असलं तर सापडतो, अन्यथा सापडत नाही. सगळेच संतांची एक वाक्यता आहे. सगळे संत महापुरुष एक वाक्यतेने सांगतात की नामाने हरी सापडतो. आणि ज्यांना ज्यांना नामाने हरी सापडला त्यांच्या चित्ताची बैठक झाली आणि त्या बैठकीचा विचार तुकोबरायांनी मांडला की नामरूपी जडले चित्त,
नामाच्या आणि रूपाच्या ठिकाणी त्या भगवत तत्वाच्या चिंतनाने त्याचं चित्त जुडलं आणि त्या चिंतनाचा ज्यांनी मात्र परिणाम करून घेतला असे जे भक्त आहेत त्यांचा दास त्यांचा मी अंकित. कोणाचं दास व्हायचं? ज्यांकडे 50 म्हशी त्यां दास. 1 लिटर दूध पिवायला भेटो याला वशीर आहे कितला 1 लिटर दूध पिवायला देस म्हणे आमना शेण 50 म्हशी शेण वाई येडावी राहणार आहे. शेण वाहन करताय जमाना. दास त्यांचा मी अंकित. अरे साधू जर का तुम्हाला ठोकर मारून उठवत असला तरी त्यांचा दास होण्याची ताकद तयार करा. पण एखादा येलांगत काम राबाड राबाड कराय नवीन 5000 रोज न देस होईल त्यानं शेण वै येडं नको नाही का. हा 100 येडस ना मालक होऊ नका पण एक हुशारनं चाकर विसन विठ्ठल विठ्ठल. अलीकडे वेगळी विचित्र भावना आहे हो. काय करता शेठ तुम आगे बढ़ो हम तुम्हारे साथ है. हम तुम्हारे साथ है. अरे तोच दुधी मारा आहे रे. 5 वर्ष त्यानं उदा पोर आहे नंतर ते बरखास्त आहे ना त्याला कुत्र बी सुगावलं. पण आठे संत महात्मे म्हणतात आम्ही आढळ पदाचे अधिकारी झालो. बळीयाचे बडियाचे अंकित आम्ही झालो बडीवंत. आमच्याकडे चिंतामणी आहे. आमची चिंता करायची गरज नाही. आमच्याकडे कल्पवृक्ष आहे. आम्ही ज्या ठिकाणी जी वस्तू मागू ती हजर होते. आमच्याकडे रत्नाच्या सडका आहेत. आम्हाला कोणाची काच कथीलची गरज पडत नाही. असतील नसतील आमच्याकडे काम देणं आहे. जेव्हा जे मागितलं ती देत असते. मग अजून आम्ही काय कोणतं बडीवान व्हायचं. म्हणून बडियाचे अंकित आम्ही झालो बडीवंत. आम्हाला बडीवंत होण्यासाठी कास धरावी लागेल त्या ब्रह्मनिष्ठ क्षोत्रिय आणि अनुभव संपन्न संतांची. आणि त्यांची एकदा संगत झाली मग मात्र आम्हाला कटोर घेऊन फिरायचं. Hare